बॅक विथ द पार्ट 2 ऑफ सर्कॅडियन रिदम. सो लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेली होती की सर्कॅडियन रिदम म्हणजे काय असतं आणि त्याचे आपण कसे बेनिफिट्स घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण मेन एक अशी गोष्ट शिकलो की आपल्याला सनराईज नंतर खायचं आहे आणि सनसेट नंतर आपल्याला खायचं नाही आहे. एक सिम्पल आपण त्याच्यामध्ये प्रिन्सिपल शिकलो. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपल्या बॉडीमध्ये अशा अनेक ॲक्टिव्हिटीज पर्टिक्युलर टाईमला घडत असतात. फक्त मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे की आपला आत्ता अशी लाईफस्टाईल आहे किंवा असं काही चॅलेंजेस आहेत की ज्याच्यामुळे आपण हा पॅटर्न कम्प्लिटली लूज केला आहे. सो दिस इज द टाईम दॅट यू कॅन ब्रिंग बॅक दिस पॅटर्न आणि मेक द मोस्ट ऑफ इट. कारण की काय आहे की आत्ता ज्या लहान सहान तक्रारी आपल्या सुरुवात झालेल्या आहेत, म्हणजे कोणत्याही वयामध्ये लोकांना एन्झायटी डिप्रेशन्स येतात. पीपल एक्सपिरियन्स इन्सोमनिया किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स तर खूपच कॉमन आहे. डायबिटीजमध्ये तर आपली इंडिया नंबर 1 आहे. सो हे जे काही इश्यूज आहेत, ह्या इश्यूजच्या रूट्समध्ये मला असं वाटतं की हेच लपलेलं आहे की आपण हे सगळं नेचरच्या अगेन्स्ट करत आलो आहे. म्हणजे नेचरनी एक पर्टिक्युलर क्लॉक ठरवलं आहे, पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटीज ठरवल्यात आणि ह्या कम्प्लिटली आपण आता अपोज करतो आहे आणि ह्या सगळ्यामुळे आपल्या हेल्थवरती त्याचे ॲडवर्स इफेक्ट होत आहेत. सो एका पर्टिक्युलर टाईमपर्यंत काय होतं की आपली बॉडी ते कोपअप करू शकते कारण आपण तिला ग्रांटेड धरलेलं असतं. पण त्याच्यानंतर वेर इट स्टार्ट्स गिविंग यू कंप्लेंट्स, तर बऱ्याच वेळा असं कळत नाही की त्याचे रूट्स काय आहेत. की वाय डू सम पीपल हॅव कॅन्सर, वाय डू सम पीपल हॅव इन्सोमनिया. तर याचे रूट्स मला असं वाटतं कुठंतरी या सगळ्या गोष्टींच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे दिस इज राईट time to look out for your own lifestyle and correct it on time. So मला असं वाटतं सर्कॅडियन रिदम हा एक वन ऑफ द फॅन्टॅस्टिक वे ऑफ लिव्हिंग आहे आणि तो जर आपण फॉलो करू शकलो तर नथिंग लाईक इट. तर जेवढं आपण निसर्गाच्या जवळ जाऊ तेवढं आपल्यासाठी चांगलंच आहे, जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये म्हणाले. तर सर्कॅडियन रिदम त्याच्यामध्ये आपण असंही म्हणू शकतो दिस इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ इंटरमिटंट फास्टिंग. म्हणजे इंटरमिटंट फास्टिंगचं जे आता ट्रेंड चालू आहे, तर मी म्हणू शकेन की जर तुम्ही हा पॅटर्न फॉलो केला तर ॲटोमॅटिकली तुम्ही इंटरमिटंट फास्टिंगच करत आहात. कारण की तुम्ही 7:30ला जेवता आणि तुम्ही नेक्स्ट डे परत 7:30लाच पहिलं मील घेताय. तो 7:30 ते 7:30 तुमचा फास्टिंग होऊन जातो आणि नेक्स्ट डे 7:30 ते 7:30 तुमचं फीडिंग विंडो होऊन जाते. तर 12 to 8 या पद्धतीनं तुम्ही हे इंटरमिटंट फास्टिंगसारखंही याच्याकडे बघू शकता. सो मी तुम्हाला म्हटलं असं की नेचरच्या क्लॉकबरोबर आपली बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज अलाइंड असतात. तो मी तुम्हाला आता एक इमेज दाखवणार आहे आणि ही इमेज बघा आणि आपण ती एक्सप्लेन करूया की कशा पद्धतीनं आपलं बॉडीली क्लॉक हे फंक्शन करत असतं. ओके, सो दिस इज द इमेज. ओके, सो वी विल स्टार्ट फ्रॉम मिडनाईट 12. ओके, तर रात्रीच्या 12 वाजल्यापासून आपण सुरुवात करूया की कशा पद्धतीनं बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज अलाइंड आहेत. सो रात्रीचे 12 ते 2 ही डीप स्लीप समजली जाते. ओके, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात जास्त गाढ झोप आपल्याला लागते. तर मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही ॲटलिस्ट 11 वाजेपर्यंत तुम्ही झोपलं पाहिजे. म्हणजे टेक्निकली 10-10:30 इज अ व्हेरी गुड टाईम टू गो टू बेड. पण इफ नॉट सो ॲटलिस्ट 11 वाजता तरी कमीत कमी तुम्ही झोपलं पाहिजे, सो दॅट यू विल बी एबल टू कॅच दॅट डीप स्लीप टाईम. जर तुम्ही झोपतच 12-12:30-1 वाजता असाल तर तुमचा तो जो पिरियड आहे डीप स्लीपचा हा ऑफकोर्स तो तुम्हाला मिळत नाही आणि त्याच्यामुळे हळूहळू बॉडीला त्या रुटीनची सवय होत नाही अँड देन बॉडी स्टार्ट्स कंप्लेनिंग ऑफ स्लीपलेसनेस किंवा खूप जागरूक अलर्ट झोप असते, डीप स्लीप होत नाही किंवा खूप सारी स्वप्न दिसतात किंवा इन्सोमनिया होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या रूट्सची ही गोष्ट आहे असं मला वाटतं. सो 12 ते 2 इज अ डीप स्लीप टाईम. 2 ते 4 या पिरियडमध्ये रात्री 2 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे कमी असतं. त्याच्यानंतर 4:30 ते 6:40 ह्याच्यामध्ये आपलं ब्लड प्रेशर हे खूप जास्त वाढलेलं असतं. सो ज्या लोकांना उठल्या उठल्या ब्लड प्रेशर चेक करण्याची सवय आहे त्यांना मी सांगेन की त्यावेळेस ब्लड प्रेशर चेक करू नका. तुम्ही 3 ते 4 तासांतर ब्लड प्रेशर चेक करू शकता कारण त्या ह्याच्यामध्ये नॅचरली प्रत्येकाचं ब्लड प्रेशर हे वाढलेलं असतं. आणि प्लस ज्या लोकांना एम्प्टी स्टमक एक्सरसाइज करायची सवय आहे या पिरियडमध्ये, तर मी तुम्हाला सजेस्ट करीन की डू नॉट एक्सरसाइज विथ एम्प्टी स्टमक. तुम्ही काहीतरी ड्रायफ्रूट्स आहेत किंवा काहीतरी घ्या आणि मग त्याच्यानंतर एक्सरसाइज करा. ओके, पर्टिक्युलरली पीपल हू आर हॅव्हिंग ब्लड प्रेशर प्रॉब्लेम्स. ओके, त्याच्यानंतर 6:40 ते 7:30 आपल्याला
आपल्या बॉडीमधलं मेलाटॉनिनचं सिक्रिशन स्टॉप होतं. सो मेलाटॉनिन एक्झॅक्टली काय आहे, तर मेलाटॉनिन हा स्लीप हॉर्मोन आहे. ओके, तर याचा अर्थ की त्याचं सिक्रिशन किंवा त्याचं प्रोडक्शन आता थांबलेलं आहे. नाव यू कॅन एक्सपोज युअर सेल्फ टू स्क्रीन. नाव यू कॅन स्टार्ट डुईंग युअर डेली ॲक्टिव्हिटीज. ओके, आणि मी तुम्हाला म्हटलं असं की हे झोपेसाठी रिस्पॉन्सिबल असतं, तर डेफिनेटली ह्याचं सिक्रिशन परत रात्री सुरू होतं. ओके, कोणत्या वेळेत ते आपण पुढच्या काही ह्याच्यामध्ये बघूया, टाईम स्लॉट्समध्ये बघूया. सो 7:30 ते 8:30मध्ये तुमची बाउल मुवमेंट होत असते. म्हणजे तुम्हाला जर तुमची सिस्टीम क्लीन करायची असेल, तुम्हाला टॉयलेटला जायचं असेल, तर दिस इज अ नॅचरल टाईम टू गो टू टॉयलेट. आणि शक्यतो ह्याचं टायमिंग सेम ठेवा, म्हणजे यू डोंट हॅव टू वेट फॉर इट. यू विल नॉट हॅव एनी इश्यूज रिगार्डिंग टू दॅट. म्हणजे काही लोकांना कॉन्स्टिपेशन होतं किंवा काही लोकांना कोणत्याही वेळेस दे विजिट अ वॉशरूम, तर तसं नाही झालं पाहिजे. त्याला एक डिसिप्लिन ठेवण्यासाठी टेक्निकली नॅचरली ही 7:30 ते 8:30 इज कन्सिडर्ड ॲज अ व्हेरी गुड टाईम. 8:30 ते 9 इज हायेस्ट टेस्टोस्टेरॉन सिक्रिशन. तर हायेस्ट टेस्टोस्टेरॉन सिक्रिशन म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकता. ओके, दिस इज व्हेरी गुड इवन फॉर फर्टिलिटी. ओके, सो ह्या पिरियड तुम्ही अशा पद्धतीने बेनिफिट करून घेऊ शकता. 9 ते 10मध्ये देर इज अ हायेस्ट अलर्टनेस टाईम. ओके, तर म्हणून मला करायचे असं वाटतं की 9 ते 5 वगैरे असे आपले जे ऑफिसचे टायमिंग्स असतात, ते कदाचित ह्याच्यामधून आले असतील की 9 ते 10 हा टाईम कन्सिडर केला जातो हायेस्ट अलर्टनेससाठी. ओके, सो जर तुम्ही 10 नंतर उठत असाल तर सडनली इट कॅन रिझल्ट इन टू एन्झायटी अँड डिप्रेशन. सो इरिटेबिलिटी होती खूप दिवसभरामध्ये किंवा एन्झायटी येते, डिप्रेशन येतं, असं होऊ शकतं जर तुम्ही 10 नंतर उठत असाल ते, कारण की तुमचा अलर्टनेसचा टाईम ऑलरेडी निघून गेलेला आहे. ओके, 12 ते 12:30 इज कन्सिडर्ड ॲज बेस्ट कोऑर्डिनेशन टाईम. तर याच्यामध्ये तुम्ही किचनमधल्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, तुमच्या काही हॉबीज असतील, काही इम्पॉर्टंट मीटिंग्ज असतील की याच्यामध्ये तुम्हाला टीम मीटिंग घ्यायच्या आहेत किंवा काही डिस्कशन्स करायचे आहेत, तर त्या फेजमध्ये तुम्ही ते करू शकता. 2:30 ते 3:30 इज कन्सिडर्ड ॲज फास्टेस्ट रिॲक्शन टाईम. म्हणजे ह्या जर पिरियडमध्ये कदाचित आर्ग्युमेंट झाली तर नॅचरली आपण जरा जास्त रिॲक्ट करू शकतो. त्याच्यामुळे शक्यतो या पिरियडमध्ये कोणत्याही आर्ग्युमेंट्स टाळा. 5 वाजता इट्स हायेस्ट कार्डिओवॅस्क्युलर एफिशियन्सी. सो इट इज अगेन व्हेरी गुड फॉर डुईंग सम फिजिकल ॲक्टिव्हिटी. सो जरी तुम्हाला 5 वाजता एक्सरसाइज करायला वेळ झाला नाही तरी आय वुड सजेस्ट यू की थोडंसं योगासनं किंवा एखादा सूर्यनमस्कार किंवा थोडंफार स्ट्रेचिंग करा, बिकॉज दिस इज अ फॅन्टास्टिक टाईम टू हॅव दी मॅक्झिमम कार्डिओवॅस्क्युलर एफिशियन्सी अँड मसल स्ट्रेंथ. 6 ते 7:30 आपलं परत ब्लड प्रेशर थोडं इन्क्रीज होत असतं, तर त्यावेळेस शक्यतो जरा कूल डाऊन ॲक्टिव्हिटीज घ्या. स्टिम्युलंट्स कमी घ्या, मेनली चहा, कॉफी यासारखे, आणि शक्यतो मीठही कमी घ्या. त्याच्यामुळे डिनरमध्ये घेताना थोडंसं तुमचं मीठ कमी असू देत. 7:30 ते 9 इज हाय बॉडी टेम्परेचर. आपल्या बॉडीचं परत टेम्परेचर इन्क्रीज व्हायला सुरुवात होते आणि 9 वाजता आपलं मेलाटोनिनचं सिक्रिशन सुरू होतं. सो त्या फेजमध्ये हे मेलाटोनिनचं सिक्रिशन कशाने कमी होऊ शकतं, तर जर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या डोळ्यांना लाईटचं एक्सपोजर देत असाल, मग ते स्क्रीन असू देत, आर्टिफिशियल लाईट्स असू देत, तर त्याच्यामुळे मेलाटोनिनचं सिक्रेशन कमी होतं आणि झोपेमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. तर 9 वाजता आपलं मेलाटोनिनचं सिक्रेशन स्टार्ट होतं. सो त्याच्यानंतर शक्यतो कोणत्याही प्रकारच्या स्क्रीन्स किंवा आर्टिफिशियल लाईट्स यूज करू नका. 10 ते 12 आपले बाउल मुवमेंट्स हे सप्रेस होतात. त्याच्यानंतर आपण खूप कमी वेळा वॉशरूमला किंवा टॉयलेटला जातो, त्यावेळेस जाणं योग्य नाही. त्याच्यामुळे शक्य तेवढं कमी पाणी घ्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये फायबर्सही थोडे कमी घ्या. सो ऑल इन ऑल हे आपलं सर्काडियन रिदम क्लॉक आहे. या पद्धतीनं आपण जर आपली सगळी दिनचर्या अलाइन केली तर डेफिनेटली वी कॅन गेट द बेस्ट बेनिफिट्स आउट ऑफ इट. सो जर खूप साऱ्या गोष्टींनी कन्फ्युजन झालं असेल तर आता मी फक्त समअप करते. पहिली गोष्ट म्हणजे सूर्योदयानंतरच खायचं. दुसरी गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर खायचं नाही. ब्रेकफास्ट आणि लंच हे तुमचे स्मार्ट मील्स बनवा आणि डिनर थोडे लाईटर ठेवा. 9 वाजल्यानंतर कोणताही स्क्रीन टाईम नाही. त्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचू शकता किंवा वॉक घेऊ शकता किंवा कुणाशी गप्पा मारू शकता, मेडिटेशन करू शकता, रिफ्लेक्शन करू शकता. संध्याकाळी कोणत्याही प्रकारचे स्टिम्युलंट्स घेऊ नका, चहा किंवा कॉफीसारखे. झोपेची आणि उठायची वेळ ही रोजची तुमची शक्यतो सेम असू देत, की जेणेकरून तुमचं स्लीपचं रुटीन चांगल्या पद्धतीनं बसू शकतं. तुम्हाला शक्य होईल तेवढा तुमच्या रूममध्ये डार्कनेस क्रिएट करा. जेवढा अंधार असेल रूममध्ये तेवढं मेलाटोनिनचं सिक्रेशन जास्त चांगल्या पद्धतीनं होईल आणि तेवढीच तुमची झोपही अतिशय चांगल्या क्वालिटीची असेल.
आणि वन्स यू वेकअप, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, वन्स यू वेकअप, याला तुम्ही सकाळी उठलात की प्लीज कोणताही आर्टिफिशियल लाईट लावण्याच्या आधी किंवा मोबाईल बघण्याच्या आधी प्लीज गो आउट आणि तो सगळा ब्ल्यू लाईट बघा. इतका सुंदर दिसतो तो सकाळचा जो लाईट असतो तो, आणि तो सगळा ॲब्झॉर्ब करून घ्या. 2 मिनटं स्पेंड सम गुड टाईम विथ नेचर आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची दिनचर्या सुरू करा. तर मेजॉरिटी लोकांचे जे काही कन्सर्न्स असतात की इरिटेबिलिटी असते किंवा चिडचिडेपणा असतो किंवा एन्झायटी असते, काही फिअर्स असतात, किंवा इथून ते कोणत्याही प्रकारचे फिजिकल कन्सर्न्स असतील, तर ह्या सगळ्यावरती कंट्रोल आणण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीचा पॅटर्न फॉलो करू शकता. यासाठी कोणत्याही प्रकारचं डाएटिंग करायची गरज नाही. जस्ट स्टिक टू दिस पॅटर्न आणि ओव्हर पिरियड ऑफ टाईम यू विल सी दिस मिरॅक्युलस इफेक्ट इन युअर सेल्फ. आणि मी तुम्हाला परत सांगते की जर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी, ऑफकोर्स आय टोटली अंडरस्टँड की आपलं काही फ्रेंड्स टाईम असतो, तर त्या फेजमध्ये मी तुम्हाला असं म्हणेन की शक्य झालं तर ते सगळं तुम्ही शनिवार रविवार ठेवा आणि हे जे रुटीन आहे ते मंडे टू फ्रायडे फॉलो करा. अँड देन डू टेल मी इन कमेंट्स हाऊ यू फील अबाउट इट. Okay, that's all from my side. Thank you so much for watching my video. See you in next video very soon. Bye bye, take care.